लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 7वा हप्ता तुम्हाला हवाय का? बघा लक्षात घ्या, संक्रांतीचा हप्ता तुम्हाला हवाय का? सगळ्यांना माहित असेल की हा 7वा हप्ता लवकरात लवकर वितरण सुरू होणार आहे, पण मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक झाली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे. लक्षात घ्या, काही महिला या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत. एक मोठी अपडेट समोर आली आहे. थोड्याच वेळापूर्वी 5 वाजता ही अपडेट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण की लक्षात घ्या, 7वा तुम्हाला हप्ता हवाय का? जर हवा असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मी ज्या गोष्टी विचारणार आहे त्या व्यवस्थित सांगायचं आहे. लक्षात घ्या ताईंनो, एकदम तुम्हाला कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्ही परत म्हणू नका की दादा आम्हाला पैसे नाही आले, आम्हाला 7वा हप्ता का नाही आला, दादा आम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम का झाला, आमचं या ठिकाणी रिजेक्ट का झालंय. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचंय, कारण मोठी बातमी समोर आलेली आहे. लक्षात घ्या, फक्त याच महिलांना हप्ता जमा होणार आहे. एक मोठी अपडेट आलेली आहे. नेमकी काय अपडेट आहे तुमच्या समोर दाखवतो. ॲग्रो वन न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. वेळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. वेळ 17 जानेवारी 2025 4:50 म्हणजे जवळजवळ 5 वाजताची ही न्यूज आहे. किती वाजताची? 5 वाजताची. सगळ्यात अपडेटेड, सगळ्यात लेटेस्ट माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये या चॅनलवर मी सांगत असतो. त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय. लेटेस्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. लक्षात घ्या, नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे, सोप्या भाषेत सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे. लक्षात घ्या, 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार. सर्व अर्जांची काटेकोर तपासणीला सुरुवात. बघा, काल या ठिकाणी बघितलं असेल, आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की आम्ही 7वा हप्ता या ठिकाणी देणार आहोत. काल सांगितलंय आणि आजची बातमी काय आली बघा. या ठिकाणी आजची बातमी समोर आली आहे, 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार. म्हणजे 60 लाख ताई या ठिकाणी रद्द होणार आहेत. 60 लाख ताईंचे फॉर्म या ठिकाणी रद्द होणार आहेत आणि बाकीच्या उरलेल्या ताईंना 7वा हप्ता भेटणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, गोरगरीब ताईंना पैसे भेटावेत म्हणून मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहे. तुमच्यासाठी मी झगडत आहे. लक्षात घ्या, 60 लाख ताई या ठिकाणी कमी होणार आहेत. तुमचं नाव या 60 लाख मध्ये यायचंय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. का 60 लाखाच्या बाहेर पडायचे? 60 लाख ताई अशा आहेत त्यांना लाडक्या बहिणीतून बाजूला केलं जाणार आहे. 60 लाख ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बाजूला करून त्यांच्याकडून पैसे देखील वसूल केले जाणार आहेत. त्याच्यामुळे या 60 लाख ताईमध्ये आपलं नाव नको. ज्या ज्या लाडक्या ताई आपले व्हिडिओ बघतात, ज्या ज्या लाडक्या ताईंनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलंय, त्या सगळ्या लाडक्या ताईंना या 60 लाखातून बाहेर काढायचंय. या 60 लाखामधून आपल्याला बाहेर निघायचंय, जेणेकरून आपल्याला लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे आणि त्याचबरोबर मागचे जे पैसे आले होते ते तसेच तुमच्या अकाउंटला राहणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बातमी काय आहे? 60 लाख ताईंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. लक्षात घ्या, 7वा टप्पा तुमचा विसरा. 7वा टप्पा विसरा. तुमच्या ज्या अकाउंटला पैसे आलेत ते देखील परत घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत. एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं, तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि लक्षात घ्या, तुम्हाला पुढचा हप्ता हवाय का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्यासाठी मी झटत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला खऱ्या स्वरूपात सांगत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नेमकी काय बातमी आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहे. लक्षात घ्या, पुढे बघूया या ठिकाणी बातमी नेमकी काय, मोठी बातमी काय. अर्जांची छाननी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, अर्जांची छाननी सुरुवात झालेली आहे. मोठ्या वेगाने काय झालेली आहे, हे अर्जाची छाननी चालू झालेली आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण वाचूया, सरकार राज्यातील 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याची शक्यता आहे. सरकारने कोणत्या महिलांच्या? संजय गांधी निराधार योजना. बघा, लक्षात घ्या, कोणत्या अशा ताई आहेत का? लक्षात घ्या, ज्या इतर योजनेचा सरकारी पहिलं कारण समोर आले, जर तुम्ही इतर सरकार योजनेचा लाभ घेत असताल तर तुम्हाला बाद केलं जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय. ज्या गोष्टी तुम्हाला विचारतो ते व्यवस्थित समजून सांगायचं. ज्या गोष्टी मी तुम्हाला विचारतोय कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
तुम्ही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत का? एक छोटा प्रश्न विचारतो, तुमचं नाव सांगायचंय आणि सांगायचंय मी सरकारी योजनेचा लाभ घेते का नाही, इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेते का नाही. एकदा कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येक ताईची, बघा एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, मला एवढ्या साऱ्या ताई व्हिडिओ बघत आहेत, तुमचा दादा तुमच्यासाठी मदत करत आहे. तर सगळ्यांनी एक कमेंट बॉक्स मध्ये एक उत्तर सांगायचंय. तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि इतर सरकारी योजनेचा लाभ घेतात का सांगायचंय. आता इतर सरकारी योजना कोणत्या कोणत्या त्या सांगतो बघा. सगळ्यात पहिली आहे संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेतात का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. दुसरी गोष्ट नमो सन्मान पीएम किसान योजना. नमो सन्मान पीएम किसान योजना या योजनेचा तुम्ही लाभ घेतात का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तिसरी आहे कृषी विभागाच्या अवजारे अनुदान योजना. बघा तिसरी योजना कोणती आहे, कृषी विभागाच्या अवजारे अनुदान योजना. ह्या 3 योजनांपैकी एखादी योजनेचा तुम्ही लाभ घेतात का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. चौथी आहे शिवाय कोणत्याही मालाच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन. बघा 3 योजना महत्वाच्या कोणत्या योजना आहेत बघा. नमो किसान योजना असेल किंवा तुमची संजय गांधी निराधार योजना असेल किंवा कृषीची अवजारे योजना असेल, अनुदानची योजना असेल, या 3 योजनांपैकी कोणत्या तुम्ही योजनेला भाग घेत आहात का एकदा पट 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडका दादा तुमच्यासाठी झटत आहे, लाडका दादा तुमच्याकडून माहिती गोळा करत आहे. जर तुमची माहिती व्यवस्थित आली तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचा 7वा हप्ता भेटणार आहे. लाडक्या ताईंनो नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि इतर सरकारी ह्या योजनेपैकी एखाद्या योजनेचा लाभ घेतात का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचंय. सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत आहे. सगळ्या एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, मला जवळजवळ एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत. सगळ्यांच्या कमेंट्स मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या या 3 योजनांपैकी एक जरी योजनामध्ये तुम्ही बसत असाल तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. लक्षात घ्या लाडकी बहीण योजना तुमची बंद पडणार आहे आणि तुमचे पैसे देखील परत घेतले जाऊ शकतात. त्याच्यामुळे पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आता बघा पुढचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे 4 चाकी वाहन. तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी वाहन असेल, बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला, हे 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल त्याचा डेटा देखील आता फायनान्स डिपार्टमेंट कडून घेतला जाणार आहे. तुमच्या घरात 4 चाकी वाहन असले, तुमचे सरकारी योजना दुसरी कोणती असेल, तुमचे पैसे देखील परत घेतले जाणार आहेत आणि तुमची लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये सांगा 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे का नाही. 4 चाकीमध्ये ट्रॅक्टर चालतंय, तुमच्या घरामध्ये जर ट्रॅक्टर असेल काही प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतं म्हणून शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला प्रॉब्लेम नाहीये. पण 4 चाकी इतर गाड्या असतील, कार असेल तुमच्याकडे, जीप असेल किंवा इतर काही 4 चाकी वाहन असेल तुमच्याकडे, तुमचं लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे. पुढचं आहे आयकर दाता. म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स कुणी घरामध्ये भरतय का, इन्कम टॅक्स कुणी भरतय का. लक्षात घ्या आयकर तुम्ही कुणी भरत आहात का, तुमच्या घरात कुणी भरत आहात का. लवकरात लवकर खरी बातमी सांगायची, सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या सांगायच्यात, नसता उगत चुकीच्या गोष्टी सांगू नका. लाडका दादा तुमच्यासाठी मदत करत आहे. हा लाडका दादा महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा असेल की तुमच्यासाठी झटत आहे, सरकारकडे मागणी करत आहे. आणि लक्षात घ्या तुमच्यासाठी मी परत एकदा सरकारला मागणी करणार आहे, लाडक्या बहिणींचे पैसे परत घेऊ नका. सरकार मायबाप हा व्हिडिओ बघत असाल, सरकार मायबाप तुम्ही बघत असाल तर एक लाडक्या बहिणीच्या वतीने एक मी मागणी करतोय, एक विनंती करतोय की बाबा कुणाकडे 4 चाकी वाहन असेल तो कृपया करून त्यांची अगोदर तपासणी करा की खरंच ते गरीब आहेत का शौकींसाठी ते 4 चाकी वाहन घेतलंय का पैसे कमवण्यासाठी ते 4 चाकी वाहन घेतलंय ते एकदा तपासून बघा. ना असं करू नका 4 चाकी वाहन असलं की लगेच लाडकी बहीण योजना बंद, असं करू नका. ते खरंच गरीब आहेत का एकदा चेक करा. सरकार मायबाप लक्षात घ्या, जर दुसरी कोणती योजना असेल, निराधार जर ताई असतील येऊन द्या त्यांना पैसे, काही प्रॉब्लेम नाहीये. निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना असतील, पैसे त्यांचे लाडक्या बहिणीचे आले असतील येऊन द्या त्यांना. निराधार आहेत त्या, ऑलरेडी त्यांचे पती नाहीये त्यांना किंवा त्यांचे बायको कुणाला नसेल, असं काही निराधार असतील ते, त्यांच्याकडे कोणी त्यांना आधार नाहीये, अशा ताईंना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येऊन द्या. सरकार मायबाप
लाडक्या बहिणीचे पैसे बंद करू नका। सगळ्यांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ताईंनो शेअर करा। जास्तीत जास्त तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे, त्याच्यामुळे लाईक करायचं व्हिडिओला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।